हॅलो यूट्यूब फॅमिली. तर आज आपण बनवली पारंपरिक पद्धतीने बनवल्या जाणारी आजीच्या हातची चव म्हणजेच मूग वड्या रस्सा भाजी, अगदी झणझणीत अशी. तर चला मग मूग वड्या रस्सा भाजी कशी बनवायची ते बघू. मूग वड्या हे आपण उन्हाळ्यातच बनवल्या होत्या, म्हणजेच उन्हाळी वाळवण्यामध्ये ह्या मूग वड्या बनवल्या जातात आणि ह्या मूग वड्या मुंगाच्या डाळीपासून बनतात. तर चला मग आता मूग वड्या रस्सा भाजी कशी बनवायची ती रेसिपी बघू. तर त्यासाठी वाटण घेतलं होतं इथं मी खोबरं, लसण, कोथिंबीरच्या काड्या आणि एक बारीक चिरलेला कांदा. नंतर इकडं कांदा, लसण, खोबरं आणि कोथिंबीरच्या काड्या मिक्सरला लावून घ्यायच्या, म्हणजे इथं वाटण तयार करून घ्यायचं आहे. नंतर इथं असं वाटण तयार करून घेतलं. नंतर ठेवायची कढाई तापायला. कढाईत घालायचं तेल. तेल गरम झालं की थोडं जिरं घालायचं. नंतर थोडा कढीपत्ता घालायचा. नंतर लाल तिखट घालायचं 1.5 चमचा आणि आता व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं. आणि आता हे व्यवस्थित फ्राय झाले की वाटण घालायचं. आणि इथं आपण कांदा आणि खोबरं कच्चं वापरलेलं आहे, तर इथं व्यवस्थित हे वाटण फ्राय करून घ्यायचं. छान तेल सुटेपर्यंत हे फ्राय करून घ्यायचं आहे. आणि हे फ्राय झाले की थोडा ग्रेव्ही मसाला घालायचा. नंतर गरम मसाला अर्धा चमचा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. आता इथं आणि मसाला व्यवस्थित परतला की थोडं पाणी घालायचं. आणि इथं अर्धा चमचा हळद घालायची. आणि हे परतल्यानंतर थोडं पाणी घालायचं. आणि 2 ते 3 मिनिटासाठी मसाला इथं शिजून घ्यायचा आहे, चांगलं तेल सुटेपर्यंत. छान तेल सुटेपर्यंत इथं परतून घ्यायचं. नंतर घालायच्या मुंगाड्या घालायच्या आणि व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायच्या. आता मुंगवड्या अगदी चविष्ट ही भाजी आपल्याला लागते खायला. आणि मी खूप साऱ्या अशा मुंगवड्या करून ठेवलेल्या आहे, म्हणजे स्टोअर करून ठेवल्या आहे. उन्हाळी वाळवणामध्ये मी हे बनवलं होतं. ती पण रेसिपी मी शेअर केलेली आहे, ती पण नक्की बघा. नंतर थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. आणि छान आता हे मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स झालं होतं. नंतर घालायचं पाणी ग्रेव्हीसाठी. आणि इथं मी 1.5 ग्लास पाणी घातलं होतं. नंतर घालायचं चवीनुसार मीठ घालायचं. आणि नंतर 15 मिनिटासाठी व्यवस्थित उकळून घ्यायची आहे आपल्याला ह्या भाजीला, म्हणजे थोडं मुंगड्या शिजायला वेळ लागतो. नंतर इथं भाजीला छानपैकी अशी तर्री आली होती. तर आजीच्या हातची चव तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये ते पण सांगा. आणि चला आता आपल्या मूग वड्या इथं तयार झाल्या. नंतर प्लेटिंग करून घेऊया.
आणि कोणी कोणी मूगवड्या रस्साभाजी खाल्लेली आहे कमेंटमध्ये मला ते पण सांगा. आणि तुम्हाला मूगवड्या रेसिपी कशी वाटली ते पण नक्कीच सांगा. तर चला मग, थँक्यू.